श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ते म्हणजे आपण जेव्हा घटस्थापना करणार आहोत तर घटस्थापना केल्यानंतर आपल्याला घटाच्या बाजूला एक वस्तू ठेवायची आहे. तर ही वस्तू कोणती आणि ती कशा पद्धतीने ठेवायची, यामुळे आपल्या घरातील धनधान्य सुखसमृद्धी यामध्ये वाढ होईल आणि वर्षभर आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही. तर ही वस्तू कोणती हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. शारदीय नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेनं होते आणि यावर्षी 15 ऑक्टोबर 2023ला घटस्थापना आहे. 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्र आहे आणि विजयादशमी ही 24 ऑक्टोबरला आहे. नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस आणि या काळात देवीची पूजा आराधना उपासना केली जाते. तसेच आपल्या घरामध्ये घट बसवले जातात. घटस्थापनेचा संबंध हा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी सुद्धा येतो. यावर्षी घटस्थापनेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो असणार आहे रविवारी 15 ऑक्टोबर सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 तर यावेळी प्रत्येकजण आपल्या घरी घटस्थापना करू शकतं. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तसेच देवीची विविध रूपे आहेत, त्यांचे वाहन आहे तर ते सुद्धा वेगवेगळे आहे. तसेच कपडे शस्त्रे तर यानुसार देवींची विविध रूपे आहेत. देवीचे वाहन उलख गरुड आणि हत्ती आहे. नवरात्रीमध्ये देवी ही पृथ्वीवरती येते आणि यावर्षी तिचे जे वाहन आहे तर ते हत्ती आहे आणि यामुळेच आपल्याला एक वस्तू ही घटस्थापना केल्यानंतर त्या घटाच्या बाजूला ठेवायची आहे. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी तर ही माता लक्ष्मीची 8 रूपे आहेत आणि यापैकीच एक रूप म्हणजे गजलक्ष्मी आणि आपल्याला ह्या घटाच्या शेजारी गजलक्ष्मी ठेवायची आहे. गजलक्ष्मी म्हणजे काय तर हत्तीच्या मूर्ती. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण गजलक्ष्मी या आपल्या घरामध्ये ठेवत असतो. मग त्या पंचधातूच्या असतील, पितळेच्या असतील किंवा चांदीच्या असतील. तुमच्या देवघरामध्ये गजलक्ष्मी असतील तर त्या तुम्ही ठेवू शकता आणि नसतील तर तुम्ही नवीन घेऊन त्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही गजलक्ष्मीची स्थापनासुद्धा करू शकता. त्या नेहमी घेताना 2 घ्यायच्या असतात, तशाच त्या छोट्या आकाराच्या घ्यायच्या आणि सोंड वर असलेल्या व त्यांचे पाय पुढे मागे असलेल्या, म्हणजे चालताना जसे पाय पुढे मागे असतात प्राण्यांचे तर त्याप्रमाणे पाय असावेत आणि त्या गजलक्ष्मींवरती वस्त्र असावे. तर अशा गजलक्ष्मी आपण निवडायच्या आहेत जर तुम्ही नवीन घेणार असाल तर. गजलक्ष्मीने भगवान इंद्रांना गमावलेली संपत्ती समुद्राच्या खोलवरून परत मिळवण्यासाठी मदत केली होती. आपल्या घरामध्ये जर गजलक्ष्मी असेल तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही. तसेच मुख्य दरवाजावर सुद्धा जर आपण गजलक्ष्मी ठेवली, बघा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जे मोठमोठे राजवाडे आहेत किंवा जे मोठमोठे घराणे आहेत तर त्यांच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर हत्तींच्या मूर्ती असतात. तसेच मंदिराच्या बाहेर सुद्धा आपण बघत असतो की दोन्ही बाजूला 2 हत्तींच्या मूर्ती असतात. तर आपल्यासुद्धा मुख्य दरवाजाच्या बाहेर जर हत्तींच्या मूर्ती असेल तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती एकोपा राहतो. तसेच करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी, मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, आर्थिक सुबत्ता यावी, धनधान्य यामध्ये वाढ व्हावी, घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर यासाठी सुद्धा गजलक्ष्मी ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गजलक्ष्मी ही खूप भाग्यवान मानली जाते. घरात गजलक्ष्मी असेल तर आपल्याला काहीही कमीसुद्धा पडत नाही. तर त्यामुळे आपल्याला घटस्थापना केल्यानंतर त्या घटाच्या बाजूला सुद्धा गजलक्ष्मी ही ठेवायची आहे. आता यावर्षी आपली जी घटस्थापना आहे तर ते अगोदर सांगितल्याप्रमाणे 15 ऑक्टोबरला आहे आणि जो शुभमुहूर्त सांगितलेला आहे तर त्यावेळेत आपल्याला घट बसवायचे आहेत आणि यानंतर तुम्ही ही गजलक्ष्मी ठेवू शकता. आता ह्या ज्या आहेत तर त्या ठेवताना त्या दोन्ही गजलक्ष्मी आपल्याला ठेवायच्या आहेत. आता तुमच्याकडे जर घट बसवत नसतील तर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तेथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कलश जो आपण स्थापन करतो तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता. आता याचबरोबर आपल्याला अजून एक वस्तू आहे जी आपल्याला ठेवायची आहे. आता ही सुद्धा तुम्ही घट बसवत असाल तरी ठेवू शकता आणि घट बसवत नसाल तरी तुम्ही जिथे अखंड दिवा लावता तर तेथे ठेवा. कलशाजवळ ठेवा किंवा तुमच्या कुलदेवी मूर्ती असेल, टाक असेल, फोटो असेल तर या ठिकाणी सुद्धा ठेवायची आहे. आणि ही जी वस्तू आहे तर ती तुमच्या डाव्या बाजूला म्हणजेच देवाच्या
उजव्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे. धनधान्याची घरात कधीही कमी पडू नये तर यासाठी आपल्याला हा अजून एक उपाय करायचा आहे. आणि हा नवरात्रीचा 9 दिवसाचा जो काळ असतो तर या काळामध्ये देवी ही पृथ्वीवरती असते आणि त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. काय करायचं आहे तर 2 विड्याची पाने घ्यायची, 2 लवंग घ्यायच्या आणि 2 वेलची घ्यायच्या. आता लवंग घेताना त्या फूल असलेल्या पाहिजेत, अखंड पाहिजेत, तुटलेल्या नसाव्यात किंवा कीड लागलेल्या वगैरे नसाव्यात. वेलची घेताना सुद्धा त्या व्यवस्थित असाव्यात, खराब वेलची नसाव्यात किंवा त्याला होल वगैरे पडलेला आहे तर अशा वेलची नसाव्यात. तर आपल्याला 2 वेलची व्यवस्थित घ्यायच्या आहेत. आणि हा उपाय आपल्याला दररोज 9 दिवस करायचा आहे घटस्थापना झाल्यापासून. आणि हा विडा तयार करायचा आहे म्हणजे 2 विड्याची पाने एकावरती एक असं पान ठेवायचं विड्याचं, म्हणजे 2 विड्याची पाने, त्यावरती 2 लवंग ठेवायचे आणि त्यावरती 2 वेलची ठेवायच्या आहेत. आणि आपल्याला हा जो विडा आहे तर तो देवीच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला किंवा घटाच्या उजव्या बाजूला किंवा तुम्ही अखंड दिवा लावणार असाल फक्त तर त्याच्या उजव्या बाजूला, तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि 108 वेळेला आपल्याला आपल्या कुलदेवीचा जप म्हणायचा आहे, मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम श्री कुलदेवताय नमः, तर हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तसेच ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, तर हा जो 9 मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्ही 108 वेळा म्हणू शकता. आणि हा उपाय आपल्याला रोज करायचा आहे. आता 108 वेळा म्हणणे जर तुम्हाला शक्य नसेल, तेवढा वेळ नसेल, तर किमान 11 वेळा तरी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही एक मंत्र म्हणा. आता हा जो विडा आहे तर तो आपल्याला रोज बदलायचा आहे. म्हणजे रोज आपल्याला 2 विड्याची पाने, त्यावर 2 लवंग आणि 2 वेलची असं ठेवायचं आहे. आदल्या दिवसाचा जो विडा आहे तर तो तुम्हाला पुन्हा एका पिशवीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही एक बॉक्स करा आणि त्यामध्ये ठेवा. आणि जेव्हा घट उठतील तर त्यानंतर आपल्याला हे सगळं विसर्जित करायचं आहे. आता यातील ज्या लवंगा असणार आहे तर त्यापैकी तुम्ही काही लवंगा ह्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, लवंग आणि वेलची एकत्र असं. तसेच तुमच्या पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि जी पाने आहेत तर ती विसर्जित करायची आहेत. आणि काही लवंगा ज्या शिल्लक राहतील तर त्यासुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता. आता विडा ठेवताना तो कधीही पालता ठेवायचा नाही, म्हणजे पान जे आहे तर ते पालतं घालायचं नाही. आणि विड्याचं जे शिंगल पान असतं तर शिंगल पान कधीच घ्यायचं नाही. विडा ठेवताना नेहमी 2 पाने असावीत, म्हणजे ती एकावरती एक, तर अशी 2 पाने असावीत. पानाचा जो देठ आहे तर तो देवाकडे असावा आणि पानाचे जे टोक आहे तर ते आपल्याकडे असावे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे. असा साधा आणि सोपा उपाय आहे की जो आपल्याला या नवरात्रीमध्ये करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य असेल, पैसा असेल, आपली जी आर्थिक सुबत्ता आहे तर ही कधीच कमी पडणार नाही, तर यामध्ये सतत वाढच होईल. आपल्या घरामध्ये पैशाची चणचण असेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल, पैसा येतो परंतु तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर जातो, तो घरामध्ये स्थिर राहत नाही, माता लक्ष्मी स्थिर नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी वास्तव्य करेल.